आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या डॅडाला माफ करशील? तो तुला नाही वाचवू शकला. तुला जेलमध्ये जावं लागलं ना. पण यापुढे तो तुला परत जेलमध्ये नाही जाऊ देणार. प्रॉमिस. कारण मीही त्याच्याकडून प्रॉमिस घेतलंय. पिंकी प्रॉमिस. पण आता जे काही झालं त्याच्यासाठी तू त्याला माफ करशील ना प्लीज? केलं माफ. पण राणाला न्याय मिळून देईपर्यंत तुमची माफी स्वीकारणार नाहीये मी. 30 सेकंदात केस सॉल्व्ह करण्याचा रेकॉर्ड होता माझा. पण या केसने माझा तो गर्वही मोडला. खरंच हे असं काही होईल याचा विचार नव्हता केला मी. पण ठीक आहे, 3 आठवडे. मला फक्त 3 आठवड्यांचा वेळ द्या. 3 आठवड्यांमध्ये या केसचा निकाल नाही लावला ना तर यापुढे नाव सांगणार नाही. अजिंक्य मांडलेकर. या 3 आठवड्यांमध्ये या सगळ्यातून तुम्हाला सोडवेन आणि राणाला पण न्याय मिळवून देईन. हा माझा शब्द आहे असा समजा आता. आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. कारण आमची वृंदाताई घरी आलीये. का कोणास ठाऊक मला ना हे कोणाला तरी ओरडून सांगावं असं वाटत होतं. पण कोणाला सांगणार? तू समोर असतास ना तर तुलाच मोठ्याने ओरडून सांगितलं असतं. खरं तर आत्ताही तुला हे सगळं भेटून सांगावं असं वाटतंय. पण ठीक आहे, वृंदाताई घरी आलीये ना याचा आनंद मला आज खूप झालाय. खूप छान वाटतंय. आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. कारण आमची वृंदाताई घरी आलीये. का कोणास ठाऊक मला ना हे कोणाला तरी ओरडून सांगावं असं वाटत होतं. पण कोणाला सांगणार? तू समोर असतास ना तर तुलाच मोठ्याने ओरडून सांगितलं असतं. अगं मुक्ता, काय लक्ष कुठे? काय झालं? ताई अगं, आपली आभा प्रेमात पडली. मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे अगं, ती जेव्हा माझ्याशी चॅट करत होती ना तर तिच्या एकंदरीत बोलण्यावरून मला जाणवलं की ती मनापासून त्या मुलाच्या प्रेमात पडली. आता तिला जर हे सगळं खरं कळलं तर खूप त्रास होईल. अगं, प्रॉब्लेम झालाय ग. मला आता कळत नाही की तिला सगळं कसं सांगायचं की यामागे आपणच आहोत म्हणून. हो ना, काल तू पाठवलेले व्हॉइस मेसेज मी ऐकले ना, मला पण हेच झालं की म्हणजे कसं सांगायचं ग तिला. अडकलात ना? अडकलात ना? सांगत होतो वेळीच थांबवा हे सगळं, पण नाही, तेव्हा ऐकलं नाही. आणि वहिनी, सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का? की या सगळ्यात तुमच्या सोबत आता आभा सुद्धा अडकली. ती आपली बहीण आहे, तिला हे सगळं कसं सांगायचं हा विचार करण्यात तुम्ही दोघी अडकलात.
आणि तो मुलगा कसा दिसत असेल, कसा बोलत असेल, काय करत असेल, दिवसभर हा विचार करण्यात आभा अडकली. सांगत होतो तुम्हाला, हे प्रकरण जर का वाढलं तर निस्तरता येणार नाही आपल्याला. वेळीच थांबवा, पण नाही, माझं कोणी ऐकलं नाही. मला सांगा की आभाला जेव्हा खरं कळेल की हे सगळं तुम्ही दोघी करताय, तेव्हा तिला काय वाटेल ह्याचा विचार तरी केलाय का तुम्ही? ताई निघूया. हा हा हो निघूया. ताई जरा ते हो बघते ना. सरा सत्यशील आहे ना, स्वतः काही करत नाही. ही असली उलटी कामं करायला त्याने लांडगे पाडून ठेवलेले आहेत. म्हणूनच मला असं वाटतंय की आपल्याला त्याच्या सगळ्या माणसांना टाक करावं लागेल. त्याची सगळी माणसं आहेत ना, एक एक करून फोडावी लागतील. मग सर आपण वाट कसली बघतोय? चला जाऊया. मला त्याची सगळी माणसं माहिती आहे. चला. समीर चला, दुकानात जायचंय ना? नाही मी येत नाहीये, तुझं. आणि तुम्ही? जोपर्यंत ही केस संपत नाही तोपर्यंत मी दुकानावर येणार नाही. मी अजिंक्य सरांना तपासात मदत करणार आहे. मला असं वाटतं की आधी राणाला न्याय मिळायला हवा. हे सगळं संपायला हवं, नाहीतर धड लक्ष इथेही लागणार नाही आणि कामातही नाही. हे बघ, या केसचा लवकरात लवकर निकाल लागायला हवा असेल तर मला अजिंक्य सरांना मदत करायला हवी. येतो. चला सर. असेल तर ताई काय हा सुतळी बॉम्ब एवढा शांत कसा काय? काय माहिती बाई, शांतच बसलाय मगाचपासून. हो, गोंधळ मांडलेकर बाई. काय झालं? काय आज एकदम असं चिडीचूप का?